अगं बिळात हात घातला आणि हाताला लय वाईट चावलंय. खेकडे विशेष शेवटपर्यंत बघायला लागतोय. तुमच्यासाठी मेहनत घ्यायला लागलोय भावानो. खेकड्याचा नांगा तर तुम्हाला माहित आहे, आता ओरिजिनल खेकड्याचा नांगा आणि आपला खतरनाक वाला खेकड्याचा नांगा दोन्ही पण दाखवतो तुम्हाला. चला, पहिल्या पावसाची चढण्याची खेकडी आणि मासा आपण पकडायला लावले आज. हत्यार कुठं आहे माझं? चला लेट्स गो. तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय हरडा आहे. आपण कुठं गेलो आणि रिकाम्या हातानं परत आलोय असं व्हायला नाही. अशी बिळात हात घालून खेकडी बाहेर काढल्यात, बिळात हात घालून. कसा आहे डेंजर कार्यक्रम. आज मना थुक्की आली म्हणून आलो खेकडी पकडायला. असलं वाईट चावले की खेकडं लाईव्ह बघा. असलं वाईट चावले आय काय सांगू, कळा सुसना चालत्या. कारण खेकडं काढल्याशिवाय ग बसायचं नाही. वाघ मला चावलाय आणि मी त्याला सोडतोय. वे शेवटी काढलंच बघा बाहेर. तुम्हाला अनेक विषय दाखवतोय बघा. ह्याच्या पोटात पिल्ले आहेत. ही सगळी तुम्हाला छोटी छोटी पिल्ली दिसत असतील. ह्याच्या पोटात पिल्ले आहेत. तर तुम्ही असा खेकडा पकडू नका, सोडून देत जावा. कारण की आपल्याला प्रकृतीचा नियम आपण बदलू शकत नाही. आपल्याला ह्यांची संख्या पण मेंटेन ठेवायची आहे. मान्य तुम्हाला खेकडी खायचा मूड आहे, पण ह्याच्या पोटात तुम्हाला दाखवतो. हे बघा खूप सारी पिल्ले आहेत. हे दर दाखव, दिसते क्लिअर? लांब दर. हे बघा, ही सगळी पिल्ल्याने भरलेला आहे. तुम्ही एवढ्या खेकड्यांचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. ही सगळी पिल्ले आहेत. असा खेकडा जर तुम्हाला सापडला तर कळकळीची विनंती आहे, तुम्ही सोडून द्या त्याला डायरेक्ट. तुम्ही पकडूच नका असा खेकडा. तुम्हाला खायचा तुम्ही नर पकडा, खरं असा खेकडा तुम्ही सोडून द्या. मी पण सोडायला लागलो. एवढा मोठा खेकडा ए साईडला सोडून द्या आणि त्याच्यापासून लांब गेला. आपली शिकार बाकी एक नंबर खतरनाक झाल्यात. खेकड्यावरती खेकडे भरपूर खेकडे गावल्यात आपल्याला. त्याच्यामुळे माझं तरी मन समाधान आहे. चढणीची खेकडी पकडायची मजा पावसातनं विशेष वेगळा आहे भावानो, खरं सांगतो. नाद करते का असं दाखवा लागतंय. ढीक गावल्यात खेकड्याच्या नांग्याला, खेकड्याच ढीक गावल्यात. मजा. ह्यो आहे डुप्लिकेट खेकड्याचा नांगा आणि ह्यो आहे ओरिजिनल खेकड्याचा नांगा. हे डुप्लिकेट आणि ओरिजिनल फरक कसा आहे? डुप्लिकेट शेवटी डुप्लिकेट आणि ओरिजिनल शेवटी ओरिजिनल खेकड्याचा नांगा.